पुढची बातमी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा इशाराच गोपीचंद पडळकरांनी दिलाय. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलंय. कारखाना ढापला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे अशी भूमिका पडळकरांनी यंदा राजाराम बापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा देत दिलेली आहे. आणि त्यासोबतच आता जयंत पाटील नेमकं काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहे तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धुराडं पेटवून देणार नाही. मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे. आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथं बाद झालं. या बातम्या